राज्यात लालपरीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे। डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे। डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। विधान परिषदेत सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गेल्या 4 वर्षात केवळ 31.58% उपस्थिती नोंदवली। 2020 मध्ये विधान परिषदेत प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांनी एकूण 133 बैठकांपैकी केवळ 42 बैठकींना हजेरी लावली, म्हणजे त्यांची उपस्थिती केवळ 31.58% इतकी राहिली आहे। महाविकास आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले, कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। आष्टीकर शिंदेंच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय चर्चांना जोर आलाय। मात्र या सगळ्या चर्चांवर स्वतः एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आणि महापालिकेत शिवसेना शिंदे गटाविरुद्ध भाजपचा वाद निर्माण झाला होता आणि या वादानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वर्तकनगरच्या भाजप कार्यालयात सर्व नगरसेवकांची बैठक बोलावली। यावेळी नगरसेवकांनी ठाणे महापालिका प्रशासनातील कारभाराविषयी तक्रारी मांडल्या। या तक्रारी वरिष्ठ पातळीवर सोडवण्यात जातील असं आश्वासन चव्हाण यांनी दिलं। अंबरनाथ पालिकेतील सत्ता संघर्षावर पडदा पडला। एकमेकांच्या विरोधात कूटनीती करणारे भाजप आणि शिंदेसेना एकत्रित नांदणार असल्यानं अंबरनाथ नगरपालिकेत आता विरोधी पक्षच नसणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात मोठी माहिती समोर आली असून तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्याचं समोर आले। या प्रकरणांपैकी अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट असून काही प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे। मुंबईतील प्राणीप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी, कारण राणीच्या बागेत पुन्हा सिंहाची गर्जना ऐकायला मिळणार आहे। राणीच्या बागेत गुजरातमधून 4 सिंह येणार आहेत। जुनागडच्या सक्करबाग प्राणी संग्रहालयाकडून राणीबागेला 2 नर आणि 2 मादी आशियाई सिंह देण्यास मंजुरी देण्यात आली। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण आणि सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर नियमभंगामुळे होणारे अपघात रोखणं आता शक्य होणार आहे। यापुढे समृद्धी महामार्गावर पुढील महिन्यापासून बेशिस्त वाहन चालकांवर वचक बसेल। या मार्गावर बसवण्यात आलेली इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम पुढील महिन्यात कार्यान्वित होणार आहे। मुंबई ठाणे मीरा भाईंदर परिसरात विस्तारता असलेल्या मेट्रोचं जाळं आता वसई विरारपर्यंत जाणार आहे। तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं म्हणजेच MMRDA मीरा भाईंदर ते विरार मेट्रो कॉरिडॉरचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे। सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली। सोन्याच्या दरात 500 रुपये, चांदीच्या दरात 8,000 रुपयांची वाढ झाली। त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1,61,200 रुपयांवर गेले, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,79,200 रुपयांवर पोहोचले। मुंबई गोवा महामार्गावरील टोलधाडीला आता मंत्र्यांकडून विरोध होऊ लागलाय। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झालं नसतानाही या महामार्गावर टोल वसुली सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही या पथकर वसुलीला विरोध केला। मुंबईत सुरू असलेल्या सर्व रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी याबाबत निर्देश दिले। तसंच एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा, असं यावेळी त्यांनी म्हटलं। मराठीत नामफलक लावण्यात टाळाटाळ करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेनं कंबर कसली आहे। 3 दिवसात 296 आस्थापनाविरोधात महाराष्ट्र दुकानं आणि आस्थापना अधिनियमांतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे। त्यासाठी पालिकेनं तब्बल 9,306 आस्थापनांची तपासणी केली। मध्य रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला। एप्रिल महिन्यात मध्य रेल्वे प्रशासनानं 4,96,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली। या मोहिमेत प्रवाशांकडून तब्बल 40,85,00,000चा विक्रमी दंड वसूल केला आणि या मोहिमेत मुंबई विभागानं सर्वाधिक 16 कोटींहून अधिक दंड वसूल केला।